भाग 3 मृत्युंजय कादंबरी. माझी आई म्हणजे मायेचा सागरच होता. मला लहानपणी नगरीतील सर्वजण वसुसेन म्हणत. माझा छोटा भाऊ शोन नेहमी वसुदादा म्हणे, तर आई मला दिवसातून 1000 वेळा वसू वसू म्हणून बोलावी. तिने मला केवळ आपलं दूधच पाजलं नव्हतं, तिच्या प्रेमाचा विशुद्ध अमृतही मी सतत मनसोक्तपणे पीत आलो होतो. एकदाच सर्वांवर प्रेम करण्यासाठी जणू तिचा जन्म झाला होता. सगळ्या चंपानगर तिला राधामाता म्हणत. सर्वांसाठी अविरत कष्ट आणि पोटी अमाप माया मंजूळ यामुळे तिचा शब्द कधीच खाली पडला नव्हता. माझ्या कानात जन्मजातच 2 कुंडलं होती. त्याची ती नगरातील लोकांशी बोलताना अनेक वेळा चर्चा करी. मी क्षणभर जरी दृष्टीआड झालो तरी तिचा जीव घाबरा होई, कासावीस होई. शेजाऱ्यांकडे जाऊन मला ती शोधण्याचा प्रयत्न करी. घाटका मला समोर बसून माझ्या कानातील कुंडलाकडे स्वतःला विसरून उगाच एकटक पाहत बसे. अनेक वेळा माझ्या मस्तकावरून हात फिरून मला ती प्रेमाने म्हणी, वसू, गंगेच्या बाजूला कधीही जायचं नाही. का जायचं नाही मी विचारी. हे बघ, वडील माणसाचं ऐकावं. जाऊ नको म्हटलं की जाऊ नये आपण. किती भित्री आहेस आई तू. अगं काय होतं गेलं तर. नाही रे वसू. मला एकदम जवळ ओढून घेत माझ्या केसातून आपली लांबडी बोटं फिरवत ती मला विचारी, वसू, मी तुला आवडते की नाही. हो म्हणून मी मान डोलावली. माझ्या कानातील लई डोलणाऱ्या कुंडलांकडं कौतुकानं पाहत ती म्हणे, माझी आज्ञा समजून जायचं नाही कधी गंगेकडे. ती मला कळवून सांगे. तिच्या डोळ्यातून त्यावेळी भीतीचे भाव प्रकट होत. तिला बरं वाटावं म्हणून मी म्हणे, तू म्हणतेस तर नाही जाणार मी. मग तर झालं. हे ऐकताच अत्यंतिक प्रेमानं ती मला एकदम जवळ ओढून घेई आणि कडकडून मिठी मारी. माझ्या मस्तकाचे आणि कानाचे पटापट मुके घेई. मला त्यावेळी वाटे की आपण असंच तिच्या कुशीत कायमचं घुसमटत राहावं. तिच्या कुशीत राहून मी विचार करी, गंगामातेच्या पाण्याला एवढी का घाबरावं. आणि मला त्या गंगामातेच्या पाण्याची अनिवार्य ओढ होती. तिच्या लपणाऱ्या असंख्य लाटांनी घटका बोलत बसणं हा सर्वात माझा आवडता छंद होता. आईला तो कळला असता तर मला शोधत ती नक्कीच सरळ गंगेच्या किनाऱ्यापर्यंत आली असती. छे, काही झालं तरी आपण नेहमी नदीकिनारी जातो हे तिला कधीच समजता कामा नये. मी निश्चय करून टाके आणि तू पुरा करण्यासाठी शोनाला रंगीत शिंपले आणि पिकलेल्या पिवळ्या बकुळ फुलांच्या मोठा भरून देई. माझे बाबा कौरवराज धृतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते. त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत होत असे. ते नगर किती दूरवर होतं ते कधी ते एक मोठा रथ घेऊन चंपानगरीत येत असत. त्यावेळी माझा आणि शोणाचा उत्साह काय वेगळाच असे. पर्णकुटीच्या दारात उभं राहिलो तर की तो क्षण शोण पटकन उडी मारे आणि घोड्याचा वेग बाबांच्या हातातून बळीच आपल्या हातात घेई. मोठ्यानं मला हाक मारे, वसुदादा, अरे लवकर ये, आपण गंगेच्या काठावरचे शिंपले आणूया. त्याचे ऐकून अपूप खायचे तसे सोडून मी धावतच पर्णकुटी बाहेर येई. तो नि मी मग बाबांच्या रथात बसून सुसाट वेगाने नगराकडे गंगेच्या किनाऱ्याकडे जात असू. पिंगट रंगाचे ते 5 घोडे पुष्ट शेपटांचे पिसारे फुलवीत, कानात वारा भरल्यासारखं सुछंदानं उधळत जात. त्यांना आवरताना चिमुकल्या शोणाचे फारच ते 10 तिरपीट उडे. वरच्या दातांनी खालचा ओठ जोरात चावत तो त्यांना आवरून मार्गावरची वळणं सफाईदारपणे घेण्याचा प्रयत्न करी आणि शेवटी दमून जाऊन मला मदतीला बोलावी. त्याच्या हातांवरचे वेगांचे काच उमटलेले असत. त्याच्या आवाजात त्यावेळी इतका मार्दव असे की त्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे. त्याच्या हातातील वेग मग मी माझ्या हातात घेई आणि असुरांचा दंड उलटा करून त्या घोड्यांची आयाळ विस्कटून देई. है करून त्यांना धावण्यासाठी असुराच्या दंडाने डिवचले की मग चेतावून ते पूर्वीपेक्षाही भरधाव वेगाने धावत सुटत. आपल्या मनासारखं झालं हे पाहून शोण अतिशयानं टाळ्या पिटून मला प्रोत्साहन देई आणि हा म्हणता आम्ही दोघं अर्ध्या योजनांचं अंतर कापून गंगामातेच्या किनाऱ्यावर येऊन बसत असू. शोण पटकन रथातून उडी मारून हरिणासारख्या उड्या घेत किनाऱ्याकडे धावत जाई. त्याच्या चिमुकल्या पायाने एक रांगच कडेच्या ओलसर वाळूत उमटताना दिसे. मी मात्र भारावल्यासारखा तसाच उभा राहून एकटक त्या पाण्याकडे पाहत राहिली. या पाण्याशी आपलं न सांगता येणारं काहीतरी नातं असावं असं मला उगाच वाटे लागली. दुसरा विचार येई, छे, पाण्याशी माणसाचं कसलं असणार नातं. तहानलेल्या व्याकुळ जीवाला क्षणकाळ तृप्त करणारं एक साधन आहे. हातातील वेग नकळत सुटून जाई. आपल्या छोट्या डोळ्यांनी ते गंगापात्र शक्य असेल तेवढं घटाघटा पिऊन घेई. आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असतं असं त्यावेळी मला वाटे. माझ्या त्या तंद्रीतून मी जागा झालो आणि तो क्षोणाच्या प्रश्नांचे अनेक रंगांचे शिंपले मिळाल्यामुळे त्याचा उत्साह ओसळून जात असे. तो एकसारखा मला प्रश्न विचारी, दादा, हे शिंपले कशापासून होतात काय रे.
होय. हे शिंपले पाण्यापासून होतात काय रे? होय. तेवढ्यानं त्याचा समावेश होतो. परत विचारी, मग त्यावेळचे सगळे रंग पाणी देत असेल का नाही? होय. मग पाण्यात ते रंग का नाही दिसत? त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कधी कधी मी टाळत असे, कारण त्याच्या प्रश्नानंतर प्रश्न तयार असणार हे मला माहीत आहे. आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तरही मला काही वेळा माहिती नसे. चल, आपल्याला बराच वेळ झाला आहे, असं सांगून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नांचं काहूर काढून टाकण्याचा प्रयत्न करी. मी आणि तो परतत असू. येताना संध्याकाळ झाल्यामुळे शेण, कोकीळ, कपोत, भारद्वाज, पत्रत्र, क्रौंच असे निरनिराळ्या पक्ष्यांचे थवे थवे चित्रविचित्र आवाज काढीत कलह करत घरट्याकडे परतताना दिसत. शोणाचा थोडा वेळ गप्प झालेला कुतूहल परत झटकन जागा होत असे. रथनिडाच्या बाहेरून डकावून त्याच्या थव्याकडे एकटक पाहत तो मला अनेक प्रश्न विचारित असे. माझं मात्र त्यावेळी त्याच्याकडे मुळी दुर्लक्ष नसे. पश्चिमेकडच्या 2 उंच उंच पर्वतरांगांमध्ये सूर्यदेव त्यावेळी प्रवेश करीत असे. दिवसभर अविश्रांत धावूनही त्यांच्या रथांचे जोडे जरासुद्धा दमले नसत. ते 2 पर्वत त्याच्या वाड्याच्या भव्य महाद्वारातील 2 द्वारपालद्वारे मला वाटत. त्या तेजपुंज बिंबाकडं पाहिले की एक प्रकारची अगळीत हुरहुर वाटे. आता क्षणार्धात ते तेज आपल्या दृष्टीआड होणार या जाणीवेनं तर वियोगाची एक प्रचंड लाट उगाच माझ्या नसानसातून उमटून जाई. मी एकटक त्या बिंबाकडे पाही. क्षण मला गदागदा हलवून आकाशातून रोंगावत जाणाऱ्या गरुड पक्ष्यांचा थावा दाखवी. मी क्षणभर त्या धिप्पाड निराकाट पक्षाकडे पाही. इतर सगळ्या पक्ष्यांपेक्षा ते खूपच उंचावरून भिरभिर जात असत. क्षण विचारी, दादा, हे कोणते पक्षी रे? गरुड सगळ्या पक्ष्यांचे राजे. दादा, तू जाशील का रे या गरुडासारखा खूपच उंच उंच? तो उगाच काहीतरी विचारी. वेड्या, उंच जायला मी काय पक्षी आहे का? नसशील तर मग मगाशी एवढ्या मोठ्या मोठ्याने धावणारे घोडे कसे काय आवरलेस? बरं बाबा, मी जाईन त्या गरुडासारखा उंच इतका उंच जाईन की तुला कधी दिसणार नाही. मग तर झालं. त्या उत्तराने त्याचं समाधानही. माझ्याबद्दलच्या आदराचा एक भाबडा भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट चमकू लागले. मी परत पश्चिम क्षितिजाकडे पाही आणि शेवटी मीच त्याला एक प्रश्न विचारी. क्षण, ते सूर्यबिंब पाहिलंस का? काय वाटतं त्या बिंबाकडे पाहिल्यावर? मला वाटे तो एक क्षणभर बारकाईने त्या बिंबाकडे पाहील आणि जरा जसं वाटतंय असं सांगेल, पण एक वेगळ्याच शब्दात सांगेल. पण तो सूर्योदयाकडे पाहू लागला की त्याचे चिमुकले डोळे त्या तेजाने एकदम मिटत आणि थोड्या वेळाने आपल्या कानांकडे डोळा चोळीत पाहत तो झटकन म्हणे, तुझ्या चेहऱ्यासारखं वाटतंय ते. मी माझ्या कानांना हात लावी. 2 मांजर कुंडलं हातात लागत माझ्या जन्मापासूनच ती होती. क्षणाची तक्रार सुरू ही. आई, तुझ्यावर जास्त माया आहे बघ, म्हणून तिनं तुला तेवढी कुंडलं दिली आहेत. मला कुठं आहेत ती कुंड? त्याच्या त्या उद्गाराने मी क्षणभर विचारात पडत असे. परत एकदा पश्चिमेकडच्या डोळ्याआड होऊन जाणाऱ्या त्या तेजस्वी बिंबाकडे मी बारकाईने एकटक पाही. माझ्या छोट्या मनात भावनांचे कल्लोळ माजत असेच. एका हातात घोड्यांचे वेग आवरीत क्षणाची दृष्टी चुकवून दृष्टीआड होणाऱ्या त्या तेजाला मी एका हातानं निरोप देई. मनात एक वेगळ्याच प्रकारची हुरहुर लागे. आपल्याजवळ आहे तरी काय दूर दूर जातं असे मला वाटे. आवेगानं मी हातातील आसोडाचा एक जबरदस्त फटकारा घोड्यांच्या पाठीवर ओढी. आपले खूर झाडीत मार्गावरील धूळ उडवीत ते खिंकाळत वायुवेगानं धावू लागत. जवळ बसलेला क्षण, धावणारे घोडे, मागं पडणारे अशोक, ताल, किंशुक, मधुक, पाटल, तमाल, कंदब, शाल, सातवन यांचे उंच उंच गर्द पानवळींचे वृक्ष यापैकी कशाचं मला भान नसे. केवळ समोर सरपटत जाणारा माझा मार्ग आणि त्यावरील वळणं तेवढेच दिसत. माझ्या मनात एक विचार तरळून जाई. मागं पडणाऱ्या त्या मार्गाबरोबर मी प्रकाशाच्या साम्राज्यातून कुठेतरी अंधाराच्या भयान समुद्राकडे जात आहे. आता रात्रीच्या 12 घटका अशाच एकतिकपणानं जाणार असे. पर्णकुटीत आल्याबरोबर क्षण आपल्याकडे नवे शिंपल्यांची कमाई मोठ्या उत्साहानं आईला दाखवी. त्याचं कौतुक करी. आई मला विचारी, वसू, तू काय रे आणलंस? प्रथम मी गोंधळून जाई. काय उत्तर द्यावं मला चटकन समजत नसे, कारण मी काहीच आणलेलं नसे. कसतरी स्वतःला सावरीत म्हणे, मी क्षणाला परत आणलंय हेच मोठं समज. आई, अगं, हा इथंच बसला आणि असता तर रात्रभर शिंपल्या गोळा करीत. हो तर तू आणलंस काय रे मला? मीच आणलंय ग याला परत, नाही तर हा तिथंच बसला असता सकाळपर्यंत त्या सूर्यबिंबाची वाट बघत. क्षण मान वेळावून आपली बाजू मांडी. आई माझ्याकडे बारकाईने पाही. माझ्या चेहऱ्याकडे तिनं निरखून का पाहावं तेच मला समजत नाही. ते तिथून सरळ बाहेर येई.